लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागलेली आहे, बिगुल वाजलेला आहे। अनेक पक्ष जे ते प्रचाराला सुद्धा लागलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड सुद्धा युती आहे आणि संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे। दादा, काय भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये आणि कोणते मुद्दे असणार आहे? तुम्ही काय पक्षाकडे जागा वगैरे माहिती का? संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये संविधान आणि लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती केलेली आहे आणि लोकशाहीमध्ये राजकारणाला प्रचंड महत्त्व आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने सुद्धा शिवसेनेकडं हिंगोली लोकसभा आणि बुलढाणा लोकसभा या 2 जागा मागितल्या होत्या आणि आज हिंगोली लोकसभेसाठी सुद्धा आमची तयारी चालू आहे। 12 जानेवारीला तुम्ही एक भूमिका घेतली होती सिंदखेड राजा येथे ईव्हीएम हटवण्यासंदर्भामध्ये। आता त्या भूमिकेवर ठाम आहेत का स्टँड? ईव्हीएम हटवलंच गेलं पाहिजे। माननीय वामनजी मेश्राम यांनी मागे अशीच भूमिका घेतली होती की ईव्हीएम हटवलं पाहिजे। माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ही भूमिका घेतली की ईव्हीएम हटवलं पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या अनेक घटकांनी भूमिका घेतली की ईव्हीएम हटवलं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड सुद्धा या भूमिकेवर ठाम आहे की या देशामध्ये जर खरंच संविधान टिकवायचं असेल आणि लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम हे हटवलं पाहिजेत। कारण या प्रस्थापित पक्षाची भाजपचं ईव्हीएम ही ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावर ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ओरडत आहेत की आम्ही इतक्या पार निवडणुका जिंकू। परंतु जर लोकशाहीमध्ये जनता मागत असेल की ईव्हीएम नको तर सरकार का रेटून धरते की ईव्हीएम देणारच म्हणून? कारण याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे आणि सर्व म्हणतात की ईव्हीएम हे खोटं आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। परंतु सरकार जर ऐकत नसेल तर आपण त्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे। त्यासाठी सुद्धा पर्याय आपल्याला असं देता येते की 384 उमेदवारापेक्षा जास्त जर उमेदवार निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या लागतात आणि म्हणून संभाजी ब्रिगेडनं 12 जानेवारीला सिंदखेड राजावर आवाहन केलं होतं की एक चळवळ म्हणून, एक मुवमेंट म्हणून सर्व राजकीय पक्षांनी ज्यांना वाटते की लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, त्या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक लोकसभेला 500-500 उमेदवार दिले पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे। महाविकास आघाडीसोबत अजून वंचित आलेली नाहीये। जागा वाटपात ते समाधान दिसत नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आता 5 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। संभाजी ब्रिगेड काय आव्हान करणार आहे? शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रामध्ये आत्मसात केलेली आहे आणि त्याच धर्तीवर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांचं सर्व पक्ष त्या विचारधारेवर चालतोय। अनेक वेळा अनेक विषयामध्ये आम्ही एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन समाजामध्ये दुही निर्माण न होता सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी, दंगलमुक्त महाराष्ट्र निर्माण ठेवण्यासाठी आम्ही सातत्यानं एकत्र आलेलो आहोत आणि आजही माझं या प्रसंगी एवढंच म्हणणं राहील की खरी लोकशाही, खरं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचं जर जतन करायचं असेल, त्याची जपवणूक करायची असेल तर कदाचित एक पाऊल मागे येऊन आपण महाविकास आघाडीसोबत हे गठबंधन करावं आणि संघटितपणे निवडणुका लढून हे जे काही आरक्षणाचे मारेकरी आहेत, हे संविधानाचे मारेकरी आहेत, त्यांना तिथंच थोपवावं लागणार आहे, तिथंच त्यांना गाडावं लागणार आहे। अन्यथा यांचं डोकं पुन्हा एकदा वर झालं हे कोणालाही मोजणार नाहीत, संविधान गाडून टाकतील आणि आरक्षणाचा विषयच राहणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर आपल्याला एकत्रित येऊन संघटितपणे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महायुतीला थांबवणं गरजेचं आहे। निश्चित। तर हे होते मनोज आखरे। ईव्हीएम च्या ज्या वोटिंग ईव्हीएमवर मतदान घेतलं होतं ते न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावं, त्यासाठी एक चळवळ म्हणून 500 उमेदवार प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दिले पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये यावं आणि एकत्रित येऊन संविधानाचे जे कोणी मारेकरी आहेत त्यांना थांबवण्यात यावं, यासाठी आपण प्रयत्न करूया, अशी भूमिका मनोज आखरे यांनी माझ्याशी बोलताना घेतली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिप्ते, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।